नमस्कार. लक्षात घ्या, भारत देश आणि या भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान. आता पूर्व लक्षात घ्या, अभ्यास कुठलाही करायचा असेल तर तो डिटेल करावा लागतो. इझी गोईंग मध्ये या जगात काहीच मिळत नाही. तर पहा, हा 49वा क्रमांकाचा पुरस्कार कर्पूरी ठाकूर यांना देण्यात आलेला आहे. आता नेमके हे कोण आहेत, यांनी काय काम केलं हे तर आपल्याला पाहायचं आहे. आणि 49वा पुरस्कार घेत असताना याच्या अगोदर कोणाकोणाला मिळालेत ह्याही गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या. तर भारतरत्न पुरस्कार पाहत असताना एक गोष्ट क्लिअर करा. हे पहा, हे असा भारतरत्न पुरस्कार आहे. याच्यामध्ये हे जे इथं कडी आहे का, इथं पांढऱ्या रंगाची फीत असते, कळलं का, गळ्यात घालण्याची, ती 0.25 इंच लक्षात घ्या तिची लांबी असते. 0.25 इंच हे पण आपल्याला लक्षात घ्यायचे. आता पहा, याच्या मध्यवर्ती ठिकाणात सूर्य आहे. ह्याच्या अशा बाहेर जी कडा आहे, तांब्याच्या धातूची असणारी ही कडा आहे. या सूर्याचा जर आपण विचार केला तर तो सूर्य 0.625 इंच आहे. हे एवढा हा सूर्य. आता याच्यामध्ये लक्षात घ्यायची जाडी आहे 0.125 इंच जाडी. हे अशी इकडली साईडची जाडी आहे 0.125 इंच. आता पहा, हा जो काही भारतरत्न आहे याच्यामध्ये जर आपण हे जे असं घेतलं, हे पिंपळाचं पान, तर हे आहे 1.875 इंच. 1.875 इंच ही या पिंपळाच्या पानाच्या आकृतीवर असणाऱ्या भारतरत्नाची रुंदी आहे. याची लांबी आहे, म्हणजे ही अशी लांबी, ती लांबी आहे 2.3125 इंच. 2.3125 इंच. पॉइंट नंतर कुठल्या अंकाचं वाचन करताना सहसा एकेरी एक अंकाचं वाचन करता येत असते. आता पहा, हे भारतरत्न आहे. याच्यानंतर हा सूर्य आहे मध्यवर्ती ठिकाणात. लक्षात घ्या, आपल्या भारताची राजमुद्रा आहे. त्याच्यामध्ये सत्यमेव जयते. आता हे सत्यमेव जयते मुंडूक उपनिषद नावाच्या ग्रंथातून लिहिलेलं आहे. घेतलेलं आपण वाक्य आहे, येथे सत्याचा विजय होतो. आणि अशी भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती आहे. पहा, लक्षात घ्या, याच्यामध्ये या पुरस्कारात जी रोख रक्कम असते त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. नेमकं काय नाही, पण भारतरत्न पुरस्कार विजेत्याला सुविधा आहेत. आता सुविधा कोणत्या आहेत, तर महत्वाची गोष्ट, वेळ प्रसंगी अशा व्यक्तीला झेड+ सुरक्षा दिली जाईल. त्याच्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्याला वेळ प्रसंगी राशन दुकान दिलं जाईल, त्याला एखादा पेट्रोल पंप दिला जाईल. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, तो जिवंत असेपर्यंत त्याला विमान आणि रेल्वेचा प्रवास मोफत असेल. विमान आणि रेल्वेचा प्रवास काय असेल, मोफत असेल. त्याच्यानंतर देश पातळीवर ज्या काही बैठका असतील त्या बैठकीला अतिथी म्हणून त्यांना बोलवले जाईल. त्या बैठकीला अतिथी म्हणून त्यांना बोलवल्या जाईल. मग ते पंतप्रधान असेल, है ना, तर कोणी असो, त्याच्या बैठकीत त्यांना अतिथी म्हणून बोलवल्या जाईल. आणि संसदेच्या बैठकीमध्ये त्यांना सहभाग घेता येईल. संसदेच्या बैठकीमध्ये त्यांना सहभाग घेता येईल. त्यांना मतदान करता येत नसते, ही महत्वाची गोष्ट. आता संसदेमध्ये लोकसभेचे राज्यसभेचे खासदार असतात, म्हणजे हे मतदान करतील का, नाही, कारण हे निर्वाचित नाहीत. पण यांना अशा उल्लेखनीय सुविधा आहेत. आता जर आपण आपल्या भारतरत्नाचा विचार केला, आपण जर आपल्या भारतरत्न पुरस्काराचा विचार केला, तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर माहिती आहे, आपल्या भारतात सर्वोच्च 4 नागरी सन्मान आहेत. मग सर्वोच्च नागरी सन्मानामध्ये प्रथम क्रमांकावर भारतरत्न येतो, दुसऱ्या क्रमांकावर पद्मविभूषण, ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची. तिसऱ्या क्रमांकावर पद्मभूषण, तिसऱ्या क्रमांकावर येणारा पुरस्कार आहे पद्मभूषण. आणि चौथ्या क्रमांकावर येणारा पुरस्कार आहे पद्मश्री. हे 4 भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान आहे. राज्यघटनेच्या कलम 18 उपकलम 1 अन्वये भारतात एखाद्या व्यक्तीनं सामाजिक सेवेमध्ये, एखाद्या व्यक्तीनं शांतता, एखाद्या व्यक्तीनं साहित्य, एखाद्या व्यक्तीनं पत्रकारिता, एखाद्या व्यक्तीनं देशसेवा, एखाद्या व्यक्तीनं राजकारण, एखाद्या व्यक्तीनं पहा कला, एखाद्या व्यक्तीनं चित्रपट. आणि 2012ला याच्यामध्ये नवीन विषय ऍड झाला, तो विषय म्हणजे क्रीडा. तर या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या, योगदान देणाऱ्या व्यक्तीला आपण भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करतो. भारतरत्न पुरस्काराने आपण अशा व्यक्तींना सन्मानित करतो. आता जर आपण पाहिलं तर बाबा, पुरस्काराची सुरुवात कधी झाली, पुरस्काराची सुरुवात वर्ष 1954ला झाली. पहा, आता पुरस्काराची सुरुवात 1954ला झाली. कशाची, भारतरत्न पुरस्काराची. मग पुरस्कार कोण देते बाबा, तर पुरस्कार भारत सरकार मार्फत दिला जातो. आता पुरस्कार कोणाच्या मार्फत दिला जातो, तर भारताच्या राष्ट्रपती मार्फत दिला जातो. राष्ट्रपतीला एखाद्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालाय तर त्याचं नाव कोरण्याचा, नाव काढून टाकण्याचा हा अधिकार राष्ट्रपतींना आहे.
हा पुरस्कार सहसा भारताचं प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला प्रदान करण्यात येतो. 26 जानेवारीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हे देखील या पुरस्काराचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य बघा, हा पुरस्कार याच्या अगोदर मृत्यूनंतर दिला जात नव्हता. मात्र 1966 पासून हा पुरस्कार मृत्यूनंतर देखील दिला जातो. आणि असा पुरस्कार मृत्यूनंतर आपण मरणोत्तर लाल बहादूर शास्त्री यांना आपण दिलाय. लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल मूर्ती लहान कीर्ती महान आणि जय जवान जय किसान नाऱ्याचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जय जवान जय किसान जय विज्ञान म्हणलं की अटल बिहारी वाजपेयी 45वा भारतरत्न पुरस्कार, तेही आपल्याला पुढे पाहायचंय. तर पहा, याच्यामध्ये म्हणजे भारतरत्न पुरस्कार आपण पाहिलं तर याच्यात वेगळ्या गोष्टी काय आहेत ते आपल्याला क्लिअर करायच्यात. आता पहा, भारतरत्न पुरस्कार 1954 ला सुरू झाला आणि 54 ला सुरू झालेल्या पुरस्कारामध्ये लक्षात घ्या, पहिल्यांदा हा पुरस्कार 3 लोकांना देण्यात आला. पण प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला असा जर प्रश्न विचारला तर सर्वपल्ली राधाकृष्णन, आपल्या भारताचे प्रथम उपराष्ट्रपती, ज्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 1954 ला याच्यामध्ये दुसरा हा पुरस्कार पा CV रमन यांना देण्यात आला. विज्ञान क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी, ज्यांचा जन्मदिवस आपण 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. भारतात दुसरा नोबेल पुरस्कार मिळवणारे देखील CV रमन आहेत. 1930 मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि तिसरा होता C राजगोपालचारी. या 3 लोकांना हा पुरस्कार प्रथम देण्यात आला. स्वतंत्र भारताचे पहिले व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटन गेला आणि स्वतंत्र भारताचे व्हाईसराय बनले C राजगोपालचारी. ह्या पण गोष्टी आपल्याला इथे क्लिअर करायच्यात. आता पोरो 1954 ची ही गोष्ट घडली. आता 1954 नंतर जर तुम्हाला विचारलं पुरस्काराबद्दल, पहा 1954 नंतर विचारलं तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा 1954 ला तिघांना देण्यात आला. आता या पुरस्काराचं वैशिष्ट्य, पुरस्कार विजेती प्रथम महिला जर तुम्हाला विचारली तर वर्ष 1971 मध्ये हा पुरस्कार विजेती प्रथम महिला ठरली इंदिरा गांधी. आतापर्यंत भारतातल्या 5 महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग हा पुरस्कार 1971 मध्ये इंदिरा गांधी यांना देण्यात आला. 1980 मध्ये हा पुरस्कार मदर तेरेसा यांना देण्यात आला. अग्निस गॉकशा वाजकशी असं त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर 1997 मध्ये अरुणा आसफ अली यांना हा पुरस्कार मिळाला. 1998 मध्ये सुब्बालक्ष्मी यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर 2001 मध्ये हा पुरस्कार लता मंगेशकर यांना देण्यात आला, जो की 40व्या क्रमांकाचा होता. आपण प्रत्येक गोष्टी अतिशय डिटेलमध्ये पाहिलो, नाही काही गोष्टी कळाल्या तर विचारत चला. तर आतापर्यंत भारतातल्या 5 महिलांना पुरस्कार मिळाला. आतापर्यंत हा 2 विदेशी नागरिकांना पुरस्कार देण्यात आला. मग त्याच्यामध्ये प्रथम व्यक्ती आहे पाकिस्तानचा, त्याचं नाव खान अब्दुल गफार खान यांना 1987 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला भारतरत्न. आणि दुसरे व्यक्ती आहेत नेल्सन मंडेला यांना वर्ष 1990 मध्ये या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आता एक गोष्ट क्लिअर करा, म्हणजे आपण विदेशी नागरिक देखील पाहिलं की 2 लोकांना हा पुरस्कार आहे. याच्यामध्ये आपण जर म्हणलं किंवा सर्वात वयोवृद्ध म्हणून प्रथम जर आपण पुरस्कार पाहिला जिवंतपणे, तर तो मिळालाय महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना वर्ष 1958 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. पहा, मरणोत्तर वयाच्या 100व्या वर्षी यांना हा पुरस्कार देण्यात आला. यांचा जन्म 18 एप्रिल 1858 शेरवली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आहे. 1962 ला त्यांचं निधन आहे. पहा, स्त्री जनजागृती शिक्षण या क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांना आपण हा पुरस्कार दिलाय. आता ही पण याची उल्लेखनीय गोष्ट घडली का नाही? पहा, आता या भारतरत्नामध्ये पुन्हा आपण पाहिलं तर आपला जो महाराष्ट्र आहे, ह्या महाराष्ट्रातल्या 9 लोकांना भारतरत्न आहे. मग महाराष्ट्रामध्ये हा भारतरत्न प्रथमतः महाराष्ट्रीयन म्हणून 1958 ला देण्यात आला महर्षी धोंडो केशव कर्वे यांना. मग महर्षी कर्वे यांना वयाच्या 100व्या वर्षी हा पुरस्कार मिळाला. इतिहासामध्ये भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ यांनी स्थापन केलं. अनेक महिला शिक्षण चळवळी त्यांनी चालवल्या. त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल यांना हा पुरस्कार देण्यात आला. 1963 मध्ये हा पुरस्कार पांडुरंग वामन काने यांना मिळाला ऐतिहासिक चळवळीबद्दल.
1983 मध्ये साहित्य आणि ऐतिहासिक चळवळ यासाठी आचार्य विनोबा भावे यांना हा पुरस्कार देण्यात आला। आचार्य विनोबा भावे यांना हा पुरस्कार देण्यात आला। 1900 लक्षात घ्या 90 मध्ये जाहीर झाला, 91 मध्ये देण्यात आला। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हा पुरस्कार देण्यात आला। 1992 मध्ये औद्योगिक क्षेत्रात केलेली कामगिरी म्हणून जमशेदजी टाटा यांना हा पुरस्कार देण्यात आला। वर्ष लक्षात घ्या 2001 लता मंगेशकर यांना गायन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात आला। वर्ष 2008 पंडित भीमसेन जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला वर्ष 2008 मध्ये। 2014 मध्ये हा पुरस्कार सचिन तेंडुलकर क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल यांना देण्यात आला। 2012 ला क्रीडा नावाचं क्षेत्र भारतरत्न पुरस्कार कमिटीमध्ये ऍड करण्यात आलं आणि 2019 मध्ये लक्षात घ्या 2019 मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची। हा पहा 46व्या क्रमांकाचा पुरस्कार नानाजी देशमुख यांना देण्यात आला। आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 9 लोकांना हा पुरस्कार देण्यात आलाय। ही पण गोष्ट आपण इथं क्लिअर केली। चला किती लोकांना 9। आता यांचं गाव हिंगोली नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे। तत्पूर्वी ते परभणीमध्ये होतं। हिंगोली कयाधू नावाच्या नदीकाठी आहे आणि महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे 5 तालुके असणारा एकमेव जिल्हा म्हणून याची ओळख आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये। आता पहा म्हणजे आपण त्याही गोष्टी क्लिअर केल्या की भारतरत्न पुरस्कारामध्ये नेमकं काय आहे काय नाही ह्या गोष्टी पाहिल्या। आता मुख्य गोष्ट पहा मृत्यूनंतर प्रथम कोणाला काय सर्व गोष्टी पाहिल्या। आता पहा आपल्याला हा जो पुरस्कार सध्या देण्यात आला, हा पुरस्कार सध्या देण्यात आला, तो पुरस्कार तुम्ही पाहिला असेल की कोणाला दिला तर त्याच्याबद्दल आपण पाहू लागलो। चला ओके हा यस। चला पोरो याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा। हा आता हा पुरस्कार दिला आपण कर्पूरी ठाकूर। आता बाबा यांना कधी दिला तर यांना वयाच्या 100व्या त्यांच्या जयंतीनिमित्त, त्यांची 100वी जयंती आहे। त्यांचा जन्म 24 जानेवारी 1924 मध्ये बिहार नावाच्या राज्यामध्ये झाला। पहा 100व्या जयंतीनिमित्त आपण त्यांना पुरस्कार द्यायलो। महत्वाची गोष्ट हा मरणोत्तर पुरस्कार विजेते ते 17व्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत। कोण? कर्पूरी ठाकूर। आता पहा हा पुरस्कार जाहीर झाला पण 26 जानेवारी 2024 ला। यांचं वैशिष्ट्य हे बिहार नावाचं जे राज्य आहे या बिहार राज्याचे हे 11व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते। या बिहार नावाच्या राज्यामध्ये त्यांनी शिक्षण मंत्री पद देखील उपभोगलेलं आहे। या बिहार राज्यामध्ये ते लक्षात घ्या उपमुख्यमंत्री म्हणून देखील नावारूपाला होते, कामगिरीला होते। कोण? कर्पूरी ठाकूर। आता लक्षात घ्या हा पुरस्कार जाहीर झाला 26 जानेवारी 2024 मरणोत्तर पुरस्कार विजेते मिळवणारे म्हणजे मिळणार असेल जाहीर झालेले 17व्या क्रमांकाचे ते व्यक्ती आहेत। आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे। भारत सरकारकडून दिला गेलेला हा पुरस्कार आहे। कर्पूरी ठाकूर यांच्या 100व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली 24 जानेवारीला। 26 जानेवारीला आपण प्रदान करतो पण 24 जानेवारी का बाबा तर त्यांचं जन्मदिवस, जन्माची तारीख आहे 24 जानेवारी 1924। आता यांनी एवढंही काम केलं कोणी, त्याच्यानंतर यांनी त्या बिहार नावाच्या राज्यामध्ये आरक्षणाचा लढा अतिशय उल्लेखनीय पार पाडला होता। 26% आरक्षणावर त्यांनी केलेलं आंदोलन, त्याच्यानंतर टेल्को नावाच्या कंपनीबद्दल त्यांनी केलेलं आंदोलन, शेतकऱ्यावर होणारा अन्याय या संदर्भात अनेक आंदोलन त्यांनी केले आणि म्हणून त्यांना भारत सरकारनं यावर्षी या पुरस्काराची घोषणा यांच्या नावावर केली। आता मुख्य गोष्ट एक, बिहार नावाचं राज्य काय बाबा बिहार। मग बिहार नावाचं राज्य आपण पाहिलं तर लक्षात घ्या 243 लोकांची विधानसभा इथली आहे। बिहार नावाचं राज्य आपण पाहिलं तर या बिहार नावाच्या राज्याची 243 लोकांची विधानसभा आहे। या बिहारमध्ये विधान परिषद 75 आमदाराची आहे। आणखी 75 आमदार असणारी विधानसभा कर्नाटकची आहे। 78 वाली आपली महाराष्ट्राची आहे। तेलंगणा 40 आहे, आंध्र प्रदेश 58 आहे आणि उरला एक उत्तर प्रदेश 100 आहे विधान परिषद। हा तर पहा या राज्यामध्ये 38 जिल्हे आहेत। इथले मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत, नितीश कुमार। हा हे बी आपल्याला माहित पाहिजे। टंडन तिथले राज्यपाल आहेत, तिथले राज्यपाल आहेत।
तर या बिहार नावाच्या राज्यामधले प्रथम लक्षात घ्या शिक्षण मंत्री म्हणून काम करणारे बिहार राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री, बिहार राज्याचे 11व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री, 2 वेळा मुख्यमंत्री ठरले ते, एकच व्यक्ती दोनदा इथं मुख्यमंत्री ठरला, ते म्हणजे कर्पूरी ठाकूर यांना आपण हा पुरस्कार डिक्लेअर केला. आता काय केला, 500व्या जयंतीनिमित्त त्यांना देण्यात आला. काय काम आहे, यांचा जन्म 24 जानेवारी 1924, मृत्यू झाला 17 फेब्रुवारी 1988. हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी बिहारचे 11वे मुख्यमंत्री पद उपभोगले. 2 वेळा त्यांनी काम पाहिलं, 1970 ते 71 आणि 1977 ते 1980 अशा 2 टर्म मध्ये ते बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते. हे त्यांच्या नावाचं छापलेलं तिकीट पण आहे. ठाकूर हे बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री देखील होते, पहिले नाही सॉरी दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री होते 1967 ते 1968. त्याच कार्यकाळात हे बिहारचे शिक्षण मंत्री देखील होते. याच कालावधीमध्ये त्या बिहार राज्याचे काय होते, शिक्षण मंत्री होते. बिहारमधील 26% त्यांच्या आरक्षण मॉडेल ज्यांच्यामध्ये इतर मागासवर्गीयांना 12%, सर्वाधिक मागासवर्गीयांना 8%, महिलांना 3% आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना EBWS उच्च जातीमधील राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये 3% आरक्षण मिळालं. हा लढा त्यांनी दिला होता. आता मुख्य गोष्ट आणखी पहा, मरणोत्तर भारतरत्न मिळवणारे ते आतापर्यंतचे 17वे व्यक्ती ठरणार आहेत. कोण, कर्पूरी ठाकूर. पहा, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ठाकूर यांनी त्यांच्या गावातल्या शाळेत शिक्षक म्हणून काम केलं आणि असाच माणूस बिहार राज्याचा शिक्षण मंत्री देखील झाला. आता पहा, 1952 मध्ये ते समाजवादी पक्ष सायकल मुलायम सिंग उमेदवार, हो समाजवादी म्हणलं समाजवादी पक्ष बरोबर आहे ना, मुलायम सिंग सायकलच आहे ना, बरं ते पहा असाच उमेदवार, ते लालू प्रसादचा एक आहे पुन्हा तिकडे कंदील, JDU काहीतरी हे उमेदवार म्हणून ताजपूर मतदारसंघातून ते बिहार विधानसभेचे सदस्य बनले. 1952 ला आपल्या भारतात पहिल्या लोकसभा राज्याच्या निवडणुका पार पडल्या होत्या 13 एप्रिल या तारखेत. ही पण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. 1970 मध्ये त्यांनी टेल्को कामगारांच्या हितासाठी 28 दिवस आमरण उपोषण केलं. लोक सहज मोठे होत नाहीत, लोकांसाठी झटल्यावर लोक तुम्हाला देवाप्रमाणे दर्जा देतात, हे लक्षात घ्या. उपोषण केले. आता एक गोष्ट क्लिअर करा, भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. ते तर मी सांगितलं. दुसऱ्या क्रमांकाचा पद्मविभूषण आहे, तिसऱ्या क्रमांकाचा पद्मभूषण आहे आणि चौथ्या क्रमांकाचा पद्मश्री आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या, भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविला जाते. अशा व्यक्तींना उभी हयात यासाठी घालवलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. 2024चा हाही तसाच आहे. यस, सेवा, कला, साहित्य, विज्ञान, विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रातील लोकांना सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवण्याचा असा निर्णय इसवी सन 1954 मधून दिला जातो. आणि याच्यातला पहिला पुरस्कार आपण पाहिला तो देण्यात आला होता, लक्षात घ्या, सर्वपल्ली राधाकृष्णन. पुरस्कार राष्ट्रपतीच्या मान्यतेने दिला जातो. आता पहा, 1955 साली कायद्यात काही बदल करण्यात आला आणि भारतरत्न देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर 17 जणांना मरणोत्तर भारतरत्न दिला गेला आहे. 2024 मध्ये वरील क्षेत्राबरोबर क्रीडा क्षेत्रांचाही उल्लेख करण्यात आला. 2012 आहे. 2014 ला आपण डायरेक्ट पुरस्कार दिला, त्यांचं नाव सचिन तेंडुलकर आहे. ही गोष्ट क्लिअर करा. करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात येते. आतापर्यंत 54 जणांना भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. आतापर्यंत फक्त 49 लोकांना भारतरत्न देण्यात आलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. 1992 मध्ये हा पुरस्कार सुभाषचंद्र बोस यांना जाहीर झाला. मात्र त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या मरणाचा पुरावा आणखी सापडला नसल्यामुळे त्यांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. म्हणून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक गोष्ट क्लिअर करा, हे प्रथम पुरस्कार 2 फेब्रुवारी पहिला पुरस्कार राजेंद्र प्रसाद शाही यांच्या हस्ते देण्यात आला आणि हे प्रथम पुरस्कार सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांचा जन्मदिवस आपण 5 सप्टेंबर म्हणून साजरा करतो हे आपण पाहिलं. एक गोष्ट क्लिअर करा, पहा. आता पहा, भारतरत्न विजेत्यांना खालील सुविधा मिळतात, ते पण मी सांगितलं. काय सुविधा मिळते तर VIPच्या समकक्ष श्रेणी असते, त्यांना दर्जा मिळतो. संसदेच्या बैठका सत्रामध्ये सहभाग घेण्याची सवलत मिळते. त्याच्यानंतर भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचं मोफत विमान प्रवास, रेल्वे प्रवास. पंतप्रधानाच्या वेतना एवढं. आता पंतप्रधानाचं घटनेमध्ये वेतन निश्चित नाही. तुम्हाला असं कुठल्याच पुस्तकात दिले का परफेक्ट पगार किती आहे पंतप्रधानाला? पण खासदार आले 2,80,000 आणि पंतप्रधान हा देखील एक खासदार असतो, पण त्याच्या कुठतरी पगार जास्त असेल. पंतप्रधानाच्या वेतन आहे एवढं किंवा त्यांच्या 50% एवढं निवृत्ती वेतन आहे. आवश्यकतेनुसार Z+ सुरक्षा देखील दिल्या जाते. एखाद्या व्यक्तीचं चांगलं काम देखील या देशात लोकांना पचत नाही. मग पचत नसल्यामुळे त्या लोक कोणी हल्ला करतील, हे करतील, आणि तशा व्यक्तीला भारतरत्न दिला असेल तर त्या व्यक्तीला Z+ सुरक्षा सरकार देते. ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायची. ओके, आता लक्षात घ्या,
आपण पाहिलं की हा पुरस्कार 49व्या क्रमांकाचा आहे. त्यांचं नाव आहे कर्पुरी ठाकूर, बिहारचे. याच्या अगोदर 48वा पुरस्कार प्रणव मुखर्जी यांना देण्यात आला. प्रणव मुखर्जी. याच्या अगोदर 47वा पुरस्कार भूपेन हजारिका यांना देण्यात आला. 2019 मध्ये तिघांना देण्यात आला होता. आणि 46वा पुरस्कार देण्यात आला नानाजी देशमुख. कोणाला देण्यात आला पहा बरं, नानाजी देशमुख. पहा आता याच्या अगोदर 45वा पुरस्कार अटल बिहारी वाजपेयी यांना देण्यात आला. अटल बिहारी वाजपेयी. याच्या अगोदर 44वा पुरस्कार पंडित मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय 1915 ची कामगिरी त्यांची. 43वा पुरस्कार लक्षात घ्या सचिन तेंडुलकर. 42वा पुरस्कार CN राव. त्याच्यानंतर 41वा पुरस्कार 41वा पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर 41वा पुरस्कार देण्यात आला पंडित भीमसेन जोशी. आणि 40व्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला लता मंगेशकर. आतापर्यंत भारतातल्या 5 महिलांना पुरस्कार आहे. लता मंगेशकर यांना 2001 मध्ये 40व्या क्रमांकाचा भारतरत्न देण्यात आला. ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. आता पुन्हा एक गोष्ट क्लिअर करा, म्हणजे 2019 मध्ये तिघांना मिळाला, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका, नानाजी देशमुख. क्लिअर झाली गोष्ट 2019 मध्ये. त्यानंतर आपण पाहिलं असेल की 2014 मध्ये दोघांना मिळाला CN राव, सचिन तेंडुलकर. त्यानंतर 2015 मध्ये आपण पाहिलं असेल अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मिळाला. 2008 मध्ये पंडित भीमसेन जोशी यांना मिळाला. आणि 2001 मध्ये लता मंगेशकर यांना 40व्या क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. आता याच्यात क्रम तुम्हाला कधीच विचारला जाणार नाही कोणत्या क्रमांकाचा किती आहे, पण कसा भेटला, काय भेटला, कशामुळे घेतला. तर आतापर्यंत 49 पुरस्कार आपण प्रत्यक्ष दिलेत. 1992चा जर पुरस्कार आपण धरला तर तो आहे सुभाषचंद्र बोस यांना. तसं 50 होतात, पण तो काही वाद चालू आहे, त्याचं काही क्लिअरिफिकेशन कुठल्याही पुस्तकात दिलं नाही. म्हणून 49 पुरस्कार प्रत्यक्ष दिलेत. 5 महिलांना पुरस्कार मिळालेत, 2 परदेशी नागरिकांना मिळालेत. त्याच्यानंतर मृत्यूनंतर प्रथम लाल बहादूर शास्त्री यांना देण्यात आलाय. आतापर्यंत मरणोत्तर 17 लोकांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच्या बाहेर कुठलाही प्रश्न परीक्षेत येणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल, तरच आपल्याला कुठल्याही परीक्षेमध्ये पोरहो मार्क पडतील. अभि नाही तो कभी नाही. पुन्हा लागा तयारीला. आपलं स्वप्न आपण बाळगायचे आणि त्या स्वप्नाबद्दल मेहनत देखील आपली आपणच घ्यावी लागेल, अशी एक आशा बाळगतो. सर्वांना भाईवार चालण्यासाठी शुभेच्छा देतो. थांबतो या ठिकाणी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच YouTube चॅनलवर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.